ही निवडणूक माझी नसून जनतेची निवडणूक आहे आणि सर्वसामान्य जनता हा माझा विकासाचा केंद्र बनून राहिलेला आहे. मी कोरोनाचे पेशंट स्वतः मास्क असू दे किंवा हातात ग्लोव्ज असून द्यात नसून द्यात मी तशी उचलायची. मी या ठिकाणी जे मानधन मला असायचं पंचायत समितीचं सभापतीचं मानधन ते मी शिक्षणासाठी द्यायचं आणि त्या मानधनातून मी त्या शैक्षणिक शिष्यवृत्तीची परीक्षा मी या ठिकाणी प्रत्येक वर्षी घेत होतो. शिक्षणाचं बाजारीकरण जे व्हायला लागलं आहे ती थांबवण्यासाठी माझ्या जिल्हा परिषद शाळा या चांगलं करणं येणाऱ्या काळात मी प्रामुख्यानं माझ्यासमोर काम ठेवणार आहे. हेच तर लोकप्रतिनिधीचं काम असतं आहे की शेतकऱ्यांच्या किंवा जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. ही कामं शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीने करता येईल. परंतु काही मंडळी राजकारणाच्याच नादाला लागलेली असतात, त्याच्याबरोबर असतात, त्यावेळी ती मंडळी उतरत नाही. आणि या काळामध्ये कोरोनाच्या नात्याचा कोण गोत्याचा आहे हा विचार न करता राजूभाऊ आपल्या हक्काचा आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुकीचा बिगुल हा वाजला आहे आणि गावागावांमध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. खरं तर गावागावांमध्ये नेते असले कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. सध्या आपण पारडी खुर्द या मतदारसंघामध्ये आलो आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपचे अधिकृत उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांचे जाणून घेणार ते कशाप्रकारे या निवडणुकीला सामोरं जात आहेत, कशाप्रकारे येणाऱ्या काळामध्ये ते कार्यात कशाप्रकारे कामाचं त्यांचं विजन असेल. दादा नमस्कार. खरं तर पंचायत समितीच्या निवडणुकाला बिगुल वाजलेला आहे. कशाप्रकारे या निवडणुकीला सामोरं जात आहे? प्रथमतः आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रावर एक शोककळा पसरली. आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि ही शॉकिंग असणारी धक्कादायक असणारी घटना या ठिकाणी घडली. त्यामुळं पूर्ण आपल्या राज्यातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली या मतदारसंघाच्या वतीनं मी व्यक्त करतो. निश्चित दादा म्हणजे कामाचा माणूस अशी त्यांची व्याख्या होती आणि वेळेत पोचणं आणि वेळेत लोकांचं काम करून देणं हे एक त्यांचं एक नित्याचं काम या ठिकाणी असायचं. मग आज या निवडणुकीच्या निमित्तानं मी बोलत असताना ही निवडणूक माझी नसून जनतेची निवडणूक आहे. कारण जनतेनं निवडणूक ही हातात घेतलेली आहे. मी आत्तापर्यंत या निवडणुकीच्या निमित्तानं म्हणून लोकांच्या समोर जात असताना की काही वेगळी प्रलोभनं किंवा काही वेगळ्या पद्धतीचा प्रचार असा न करता जे मी गेली 15 वर्षे जे काम केलेलं आहे ते काम घेऊन मी जनतेसमोर गेलेलं आहे. आमचे नेते आदरणीय PN पाटील साहेबांनी जो आदर्श आमच्यासमोर ठेवला तो आदर्श या ठिकाणी ते विचार मी माझ्या कृतीतून पण या कारकिर्दीमध्ये घेतलेले आहेत आणि सर्वसामान्य जनता हा माझा विकासाचा केंद्र बनून राहिलेला आहे. मी शेतकऱ्यांच्या उन्नतीकडं त्यांना वेगवेगळ्या योजना देऊन त्यांची शेती फुलवण्यासाठी माझे प्रयत्न राहिलेले आहेत. खरं तर या 2019चा महापूर असेल, त्यानंतर आलेला कोरोना असेल, पुन्हा महापुराची लाट आली. यामध्ये आपण अनेक कामे केली, अनेक जनतेसोबत म्हणजे त्याच्या पडत्या काळामध्ये जनतेसोबत राहिला. कशाप्रकारे अनुभव राहिलेत, कशाप्रकारे तुम्ही जनतेमध्ये त्यावेळी गेला होता? 2019ची जी महामारी कोरोनाची आली त्यामध्ये मी झोकून देऊन काम केलं. प्रथमतः या ठिकाणी ही जी लाट आली त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एकदम भीती निर्माण झाली की ह्याला सामोरं कसं जायचं. त्यामुळं मी या ठिकाणी ठरवलं की प्रशासनाबरोबर आपण बाहेर पडायचं आणि म्हणून मी या ठिकाणी आरोग्याच्या सेवा उपलब्ध करण्यासाठी 4 कोरोना सेंटरसाठी मी पाठपुरावा केला. एक शिंगणापूर असेल, दुसरं कुंभिकासारी असेल, तिसरं आपलं KIT आणि चौथं कुरुगली सेंटर. मी या ठिकाणी PN पाटील साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला
आणि मी प्रशासनावर पत्रव्यवहार करून ही मागणी देऊन यांची मंजुरी आणली. प्रत्येक कोरोना सेंटरमधून 2200 असे रुग्ण या ठिकाणी बरे होऊन बाहेर पडले. ज्या लोकांना व्हेंटिलेटरची बेड पाहिजे होते त्यांना मी CPRच्या प्रशासनाशी संपर्क साधून व्हेंटिलेटरची बेड उपलब्ध करून दिलेले आहेत. माझ्या उशाला फोन असतो, त्यामुळं माझा फोन बंद आहे किंवा माझं कॉन्टॅक्ट झालं नाही असं कधीच या काळात मी करू दिलं नाही. आताही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे तो काळ बिकट होता आणि त्या काळात मी विभक्त राहून दोन्ही लाटेमध्ये काम केलेलं आहे. कारण माझ्यामुळं माझ्या घरातील कुटुंबांना त्याचा संसर्ग होऊ नये आणि माझी सेवा थांबू नये यासाठी माझे प्रयत्न होते. आणि मी सुद्धा एकदाही आजारी पडलो नाही. मी कोरोनाचे पेशंट स्वतः मास्क असून दे किंवा हातात ग्लोव्ज असून द्यात नसून द्यात मी तशी उचलायची. त्यामुळे माझ्याकडे इम्युनिटी पॉवरमुळं व्यायामपट्टू असल्यामुळं मी दररोज पोहायला असल्यामुळं त्या पद्धतीचं मी नियोजन खाना तसा पद्धतीचा ठेवला होता. मला काही त्या ठिकाणी मी आजारी पडलो नाही आणि तो काळ मी लोकांच्यासाठी समर्पित केला होता. त्यातून अशी परिस्थिती झाली की या कोरोना महामारीतून घरची माणसं काही बाहेर राहत होती ती कामानिमित्त, त्या लोकांना आपल्या गावाकडे येण्यासाठी एक नवीन संकल्पना घेतली की त्यांच्यासाठी क्वारंटाईन सेंटर गावोगावी निर्माण केलं मी. तो जिल्हा प्रशासनासाठी एक वेगळा उपक्रम आणला. कारण बाहेरून येणार ते संसर्ग घेऊन लोक जर आली तर आपल्या गावात त्याचा संसर्ग वाढणार. म्हणून पहिल्यांदा 4 दिवस त्यांना क्वारंटाईन करायचा आम्ही जिल्हा प्रशासनाची अशा पद्धतीतून जाऊ शकतो का आपण, आणि 4 दिवसानंतर ती घरी आपल्या जातील अशा पद्धतीचं नियोजन केलं. या ज्या आरोग्याच्या टेस्ट होत्या कोरोनाच्या टेस्ट वगैरे त्यामध्ये घरोघरी जाऊन मी त्या ठिकाणी पोचलेलो होतो. आणि या काळामध्ये कोरोनाच्या नात्याचा कोण गोत्याचा आहे हा विचार न करता राजूभाऊ आपल्या हक्काचा आहे हेच एक मी आधार घेऊन या ठिकाणी पुढे गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे छातीचा कोट करून आपल्या प्रजेची रक्षा केली होती आणि परकीय आक्रमणं थोपवून लावली होती, त्याप्रमाणे या लाटेमध्ये मला या ठिकाणी छातीचा कोट करून मी कोरोनामध्ये लोकांची सेवा केली. माझी माणसं या ठिकाणी अशी कोरोना बेडपासून अशी ऑक्सिजनसाठी तडफडत असताना मी शांत बसणं मला ते राहणार नाही, मी घरात थांबणं ते होणार नाही. त्यामुळे मी त्या ठिकाणी जेवढं माझ्या हातातनं होतं ते काम मी ते करत गेलो आणि मला त्या ठिकाणी त्या सेवेचं सुद्धा समाधान की मी या लाटेमध्ये काम केलं याचं समाधान आता मला आहे. खरं तर करोनाचा काळ हा कठीण होता, पण त्यानंतर अनेक आपत्ती आली होती. महापूर देखील म्हणजे जर आपण बघितलं तर जे आपल्या मतदारसंघातल्या अनेक गावे ही पुरामध्ये त्या अडकली होती. कारण आपले जे बऱ्यापैकी मतदारसंघाची गावे ती नदीकिनारे आहेत. आपण त्यावेळी देखील म्हणजे जनतेच्या पाठीशी ठामपणे उभं राहिला होता. कशा प्रकारे ते अनुभव कसे होते? ऑगस्ट 2019मध्ये आलेला महापूर हा अचानक आलेला महापूर होता. कारण एका दिवसात 10 फुटानं पाणी पातळी वाढली आणि त्यामुळं लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. अनेकाचे संसार या ठिकाणी धुवून गेले आहेत, जनावरं वाहून गेलेले आहेत. त्यावेळी बरंच मोठं नुकसान, करोडो रुपयेमध्ये माझ्या तालुक्याचं नुकसान झालं आहे. कोल्हापूर शहरसुद्धा पूर्ण बुडलं होतं. या महापुरामध्ये या ठिकाणी मी चिखलीसारखं गाव जे पूर्ण बेटाचं स्वरूप होते त्या गावामध्ये पहिली बोट घेऊन मी त्या गावात गेलो आणि 4 ते 5 दिवस मी चिखलीमध्ये वास्तव्य केलं. आणि शेवटचा माणूस बाहेर काढूनच मी सोमवारी जे गेलो होतो शुक्रवारी रात्री मी त्या ठिकाणी बाहेर पडलो. स्वतः पूर्ण पोहून ते गावामध्ये जेवण पोचवलं होतं. पहिले 2 दिवस जेवण नव्हतं आणि NDRFच्या बोटी यायच्या अगोदर जिल्हा प्रशासनाची एकच बोट घेऊन मी त्या ठिकाणी ते काम चालू ठेवलं होतं. आणि मग जेवण देणं असेल, लहान मुलांना दूध देणं असेल, मग काही ठिकाणी जनावरं वरच्या मजल्या होती तिथलं दूध घ्यायचं आणि ते दूध मी पोहून माझे सहकारी तिथले जे असतील त्यांना घेऊन ते
त्या घरामध्ये लहान मुलांच्या जिथं वरच्या मजल्यावर लहान मुलं होती 2-3 दिवस त्यांना ते मी दूध पोचवलं. काही लोकांना जेवणाची व्यवस्था होती ते तरापा असा केला रबरी इनरवरती तरापा फळ्या टाकून त्याच्यावरती जेवण ठेवून ती जेवणसुद्धा पोचवलं. आणि ते माझ्या कोणालाही धोका होऊ नये यासाठी माझे ते प्रयत्न होतं. पशुधन एक 200-300 गाई म्हशी बैल या ठिकाणी दगावलीत. ते एक मोठं नुकसान पशुधनाचं या महापुरामध्ये झालं होतं. महापूर गेल्यानंतर जे पुढचं जे काम होतं ते मोठं होतं, कारण घरं पडली होती, सगळा माती, प्रत्येक घरामध्ये माती होती, रोगराई पसरू नये म्हणून त्याच्यासाठी औषध फवारणी होती. ती सुद्धा मी स्वतः खांद्यावर पंप घेऊन तुम्हाला ते पाहायला मिळेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. ती सुद्धा पंप स्वतः घेऊन मी काही जनावरं घरातच मयत होती, त्याची दुर्गंधी पसरू नये म्हणून ते केमिकलचा त्याच्यावरती एक पुण्याच्या कंपनीनं औषध काढलं होतं. ती सुद्धा मी स्वतः पाठीवर पंप घेऊन त्या जनावरांच्या ते औषध मी मारलं होतं. त्यानंतर जी घरं पडली होती, बेघर लोक झाली होती, ती काही देवळात राहिली होती, काही आपल्या तालमीमध्ये राहिली होती. अशा लोकांना नवीन घर मंजूर करून देणं, त्यासाठी मी पंचायत समिती या दारामध्ये जनता दरबार ठेवला होता. त्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या प्रशासनाच्या, त्या त्रुटीबाबत तहसीलदार असतील, करवीरचे गट विकास अधिकारी यांना घेऊन त्यांच्या नोंदी तक्रारी मी या ठिकाणी पंचायत समिती दारात घेऊन त्यांना जास्तीत जास्त घरे मंजूर करण्यासाठी माझे प्रयत्न त्या काळात झाले होते. गुऱ्हाळघरं काही लोकांची वाहून गेली होती, त्यांनासुद्धा 50,000 रुपये त्या गुऱ्हाळघरांच्या नुकसानीबाबत पैसे दिलेत. जनावरं ज्यांची वाहून गेली, समजा दुधाळ जनावरं गेली असेल तर त्यांना गायींना अनुदान दिलं होतं. बैलांसाठी अनुदान मी त्या ठिकाणी स्वतः ती यादी करत असताना लक्ष घातलं. या याद्या करत असताना कोणताही या गटाचा त्या गटाचा हा भेदभाव आपण केला नव्हता. जसं PN साहेब आपलं सहकाराचं काम करत असताना सेवा संस्थेच्या कामकाजामध्ये तो या गटाची सेवा संस्था आहे, त्या गटाची सेवा संस्था आहे, हे कधी तिने 43 वर्षाच्या कारकिर्दीत पाहिलं नव्हतं. तसंच या जे काम तालुक्याचं करत असताना माणसं आपली आहेत, त्याचं पालकत्व आपण घ्यायचं आहे, त्यांना सगळ्यांना सांभाळून घेऊन जायचं आहे, हे एक धोरण मी या ठिकाणी ठेवलं होतं. खरं तर महापूर तुम्ही स्वतः अनुभवला आहे, स्वतः त्या पाण्यामध्ये उतरून लोकांची मदत केली आहे, सर्व गोष्टीत मला ज्ञान आहेत. पुढे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये असा कोणता फटका बसू नये यासाठी काही पुढचं भविष्यकाळासाठी काही प्लॅन केलेलं आहे का? आता महापूरमुळं जे नुकसान होणार आहे ते आपण त्याच्यावरती पर्याय काय याच्या बाबतीत आपण या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. खऱ्या अर्थानं आलमट्टीची फुगी हे मुख्य कारण आहे, कारण यासाठी आम्ही रस्ता रोको आपण घेतला होता सांगली फाट्यावरती. त्या ठिकाणी मोठा रस्ता रोको जिल्हा इरिगेशन मार्फत आम्ही घेतला आणि त्यातून हा विषय मंत्रालयापर्यंत पोचवला. तिथून खासदार साहेबांनी, जिल्ह्याच्या दोन्ही खासदारांनी तो विषय केंद्रातल्या मिटिंगापर्यंत त्या ठिकाणी तो विषय घेतला. कारण आलमट्टीची जर उंची वाढली आणि त्याच्या फुगीनं पूर्ण कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हासुद्धा आणि साताऱ्याचा काही भाग या ठिकाणी पुन्हा महापुरामध्ये जाणार आहे आणि तो धोका पाण्याचा आपल्याला पोचणार, म्हणून तो सुद्धा विषय आम्ही घेऊन आलमट्टीची उंची वाढून यासाठी याचिका दाखल करण्यासाठी शासनाकडे आम्ही दबाव या आंदोलनातून ठेवला होता आणि निश्चित त्याला यश आलं आणि शासनानं त्या ठिकाणी याचिका दाखल केलेल्या आहे. त्यामुळे हे जिल्हा इरिगेशनचं काम आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी काम पुढं चालवत असतो. खरं तर महापूर असेल किंवा करोना असेल यावर जनतेवर तुम्ही आहात, त्याबरोबर तुम्हाला शैक्षणिक देखील काम करण्याची आवड पहिल्यापासून आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणती कामं आपण केली आणि कोणती कामं भविष्यकाळात करणार असं? मी या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक शाळांच्या इमारती बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मग त्यांचं निर्लंकीकरण करण्यापासून नवीन इमारती उभा करण्यापर्यंत त्यांचे कंपाऊंडला मंजुरी आणणे, अशा पद्धतीचे त्यांची शाळा दुरुस्ती असतील, आपला जो गुरुजन मंडळी आहेत, शिक्षक
जो शिक्षक वृंद जो आहे तो पूर्ण शिक्षित असून त्यांना प्रोत्साहन देऊन मला पुढं तालुका न्यायचा होता आणि माझा तालुका 6-7 नंबरला मी कारकिर्दीत असताना होता. तो नवनवीन मी या ठिकाणी शैक्षणिक परीक्षा घेतल्या. त्यामध्ये KTS सारखी मी परीक्षा जी आणली ती पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी होती. आमचे काही अधिकारी उपक्रमशील आहेत. तिने माझ्या करवीर तालुक्याच्या मासिक मीटिंगसमोर हा विषय ठेवला की आपल्या तालुक्याला भाऊ एक पहिली आणि दुसरीची परीक्षा आपण घेऊया की मुलांना आत्तापासूनच परीक्षेचं एक ज्ञान शिष्यवृत्ती टाईप परीक्षेचं एक ज्ञान व्हावं. मग थोडं सभागृहात म्हणले पहिलीच्या मुलांना लिहायला वाचायला येईना आणि ती परीक्षा यशस्वी होईल का? तर मी म्हणलो ठीक आहे, मी या परीक्षेचा जो छपाईचा खर्च आहे तुम्ही स्वतः तुम्हाला मी स्वखर्चातनं देणार. त्यावेळी मी ते त्या परीक्षेचा खर्च मी स्वतः गाठला होता आणि ती परीक्षा यशस्वीपणे पार पडली. त्यापासून जी KTS म्हणून करवीर टॅलेंट सर्च ही जी परीक्षा आहे ती आतापर्यंत चालू आहे आणि तो उपक्रमामुळं आज 6-7 नंबरला असणारा तालुका 2-3 नंबरवरती माझा जिल्ह्यामध्ये करवीर तालुका शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आलेला आहे. मी आदरणीय PN पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिष्यवृत्ती परीक्षा मी या ठिकाणी जे मानधन मला असायचं पंचायत समितीचं सभापतीचं मानधन ते मी शिक्षणासाठी द्यायचं आणि त्या मानधनातून मी त्या शैक्षणिक शिष्यवृत्तीची परीक्षा मी या ठिकाणी प्रत्येक वर्षी घेत होतो. खरं तर जिल्हा परिषद शाळेचा दर्जा कुठंतरी ढासळत आहे. जे ग्रामीण भागात लोक आहेत तिकडे इंग्लिश मिडियम किंवा खाजगी शाळांकडे जास्त कल पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळाचा दर्जा सुधारावा, डिजिटलायझेशन यासारख्या संकल्पना शाळेमध्ये राबवली पाहिजेत. यासाठी भविष्यकाळात काही प्रयत्न असतील का? निश्चित आता काही डिजिटल शाळा निर्माण करणे किंवा अंगणवाडीपासूनच मुलांना शिक्षणाचे धडे शिकवावेत. यासाठी मी अंगणवाडीच्या शिक्षिका शिक्षित असल्या पाहिजे. त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे. त्यांना काय शिकवता आलं पाहिजे. नुसतं अंगणवाडीत मुलं आलीत आणि खाऊ घातला, खेळलीत, गेलीत असा आता विषय जिल्हा परिषदच्या या उपक्रमामध्ये नसणार आहे. त्यासाठी मी त्यांचं अंगणवाडी सेविकांचं मी त्यांना शिक्षित करण्यासाठी मेळावे घेतलेत आणि त्या मेळाव्यातून तुमचं कर्तव्य काय आहे की फक्त खाऊ घालणे आणि मुलांना खेळायला तिथं बसवणे असं न ठेवता त्यांना काहीतरी शिक्षणाचे धडे त्या अंगणवाडीतून सुरुवातीपासून मिळाले पाहिजेत. यासाठी माझा पाठपुरावा आणि ते निश्चित आता काम चालू झालेलं आहे. त्यामुळं अंगणवाडीपासूनच मुलं पहिलीचा जो अभ्यासक्रम आहे ती घेत आहेत आणि त्यामुळं माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या त्या सर्वसामान्य शाळा आहेत त्या वाचल्या पाहिजेत. कारण भरमसाठ फी भरून ह्या ज्या प्रायव्हेट खाजगी शाळा आहेत ती सामान्य माणसाला येणाऱ्या काळात शिक्षण घेणं परवडणारं नाही. म्हणून शिक्षणाचं बाजारीकरण जे व्हायला लागलं आहे ती थांबवण्यासाठी माझ्या जिल्हा परिषद शाळा ह्या चांगलं करणं येणाऱ्या काळात मी प्रामुख्यानं माझ्यासमोर काम ठेवणार आहे. खरं तर आपला जो मतदारसंघ येतो यामध्ये बहुतांश शेतीप्रधान हा प्रभाग येतो. यामध्ये अनेक शेतकरी असतील किंवा अनेकांची चूल ही शेतीवर चालते. म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही योजना पुढील काळात किंवा इतर पाड्यावर कोणती कार्य या शेतकऱ्यासाठी आपण केली आहेत? मी आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या ऊस दराच्या आंदोलनात त्यांच्याबरोबर कायम राहिलेलो आहे. प्रत्येक आंदोलनाला मी माझ्या करवीरच्या पश्चिम भागातून या ठिकाणी ताकद दिलेली आहे. अनेक गुन्हे माझ्यावरती नोंद आहेत. ऊस दराचे ज्यावेळी रस्ता रोको झालेत त्याचा गुन्हा माझ्या अंगावरती परवाच त्याची केस मिटलेली आहे. त्यामुळे असे ऊस दराचे आता सध्याच्या घडीत तुम्ही बघितलं तर ऊस दरातनं जे मिळणारं उत्पन्न आहे ते शेतकऱ्यांना न परवडणार आहे. 3,500 रुपयात शेतकरी हातात राहणार काय? तोडणीचा लावणीपासून ऊस जाईस तोपर्यंत जो शेतकऱ्याला पैसे तिथं जो खर्च आहे आणि राहत्याला पैसे तर 4 पैसे 500 रुपये शेतकऱ्याला टनाला आता नफा राहायला लागला आहे. या 500 रुपये राहणाऱ्या नफ्यातनं प्रतिटनी त्या शेतकऱ्याचं घर चालायचं कसं, त्या मुलांचा शैक्षणिक खर्च व्हायचा कसा,
हे सगळं म्हणून आत्ताच्या सध्याच्या घडीत ऊस दराचा विषय आम्ही मागं ठेवणार नाही. तो 4,500पर्यंतचा ऊसाचा दराची मागणी आम्ही या ठिकाणी पुढं लावून धरणार आहोत. आणि सध्या हा शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे, कारण निसर्गाचं काही नियमन नाही आहे. कधी महापूर येतो आहे, कधी उपसाबंदी होती, पाणी मिळत नाही, अशा 2-3 घटना आपल्या करवीरच्या पश्चिम भागात झालेल्या आहेत. तुम्ही बघितलं तर उपसाबंदीमध्ये 2016ला ऊस लोकांनी कापून टाकले. तो विषय ताजाच होता, म्हणून 2022मध्ये तशी परिस्थिती झाली. नदीत पाणी आहे आणि शेतीला पाणी उचलू देणार. मग या ठिकाणी काय करायचं? मग मी 3 दिवस पाटबंधारे दारात आंदोलनाला बसलो, जिल्हा इरिगेशनची सर्व पदाधिकाऱ्यांनी मी. आणि त्यावेळी मी शेतीला पाणी उचलून दिलं. म्हणजे माझी पिकं, माझ्या शेतकऱ्यांची पिकं वाळत असताना आम्ही हातावर हात ठेवून थांबणार नाही. 3 दिवस मी पाटबंधाऱ्याच्या ऑफिसच्या दारात सिंचन भवनला बसलो आणि शेतीला प्राधान्यानं पाणी द्यायला लावलं आणि त्यावेळी पिकं वाचलीत. समजा आता आपल्या वाशीसारखं गाव आहे, पाडळीसारखं गाव आहे, म्हायासारखं गाव आहे, कोग्यासारखं गाव आहे. ह्या गावामध्ये सहकारी तत्व पाणी पुरवठा आहेत. इथं महिन्याला फेर येतो आहे पाणी पुरवठ्याचा. आणि उपसाबंदीनं जर फेर लांबला तर लोकांची पिकं वाळून जाणार होती. एकेका गावाचं 30,000 टन ऊस जात असला तर 8 ते 9 कोटीचं नुकसान कोग्यासारख्या गावाचं, पाडळीसारख्या गावाचं, वाशीसारख्या गावाचं होणार होतं. हे माझ्यासमोर होतं, कारण 2016चा अनुभव माझ्या पाठीशी होता. तो इतिहास बघूनच मी या ठिकाणी आक्रमक झालो आणि ती पाणी त्या ठिकाणी मी द्यायचं काम केलं. डेस्टॉकमधून पाणी, जो धरणाचा राधानी धरणाचा डेस्टॉकमध्ये जे 2.25 TMची पाणी होतं, ते पाणी म्हणलो शेतीला पहिलं द्यायचं आणि मग नंतर सगळं पुढचं काम बघा. अशावर कलेक्टर साहेबांनी त्यावेळी आपल्याला परवानगी, पाटबंधारे विभागाला पाणी देण्यास परवानगी दिली आणि त्यावेळी आपली पिकं वाचली. म्हणजे हेच तर लोकप्रतिनिधीचं काम असतंय, की शेतकऱ्यांच्या किंवा जनतेच्या अडचणी काळात त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. त्यावेळी काही मंडळी जर ताकद दिली तर आणखी ही कामं शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीने करता येईल. परंतु काही मंडळी राजकारणाच्याच नादाला लागलेली असतात, त्याच्याबरोबर असतात, त्यावेळी ती मंडळी उतरत नाही. तो विषय राजकीय बाजूला ठेवला, परंतु अशा सामाजिक प्रश्नांच्या वेळी माणसाने रस्त्यावर उतरायला पाहिजे. खरं तर तुम्ही म्हटलं की शेतकऱ्यांना तर परवडत नाही आहे. त्याचबरोबर शासनाचे काही योजना असतात, म्हणजे कुक्कुटपालन असेल किंवा इतर दूध व्यवसायासाठी अनेक योजना आहेत. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय भविष्यकाळात प्लॅन असतील? कारण की अनेक सरकारी योजना आहेत, ते पण खाली सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. त्याच्यासाठी काय भविष्यकाळात काय नियोजन असेल? जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून अनेक या ठिकाणी योजना घेतलेल्या आहेत. काही लोकांना गायी देण्यासंदर्भात अनुदान असते, 2 गायीची प्रकरणं असतात. ही 75% अनुदानावर असतात, काही 50% अनुदानावर. राज्याची पशुधनाची योजना, राज्याच्या पशुधनाची योजना आहे, ते 50% अनुदान. अशा पद्धतीनं त्या योजना गरजू लोकांच्यावर पोचवणं माझं नेहमीच काम झालेलं आहे. आता जर जनावरांचे गोटे चांगले असले तर दुधावर फरक पडणार आहे. तिथं गोटे स्वच्छ राहण्यासाठी रोजगार हमीतून गोट्यांच्या दुरुस्तीचे उपक्रम हाती घेतला. त्यामुळे एक 500-700 लोकांची गोटे यांच्यासाठी मी रोजगार हमीतून मंजुरी दिलेली आहे. एक 40,000 रुपयाचं ते अनुदान या ठिकाणी रोजगार हमीतून त्या गोट्यांसाठी दिलेलं आहे. त्यामुळं ती एक प्रकारे दूधवाढीसाठी निश्चित आपला हातभार झालेला आहे. जशी लोकांच्यामध्ये कोरोनासारखी एक महामारी आली, तशी जनावरांच्यामध्ये लंपीसारखी एक संसर्गजन्य रोग जनावरांच्यामध्ये आला. त्यामध्ये तो गायींना आणि बैलांनाच झाला, म्हशींना झाला नाही, तो होत नव्हता. त्यामुळे त्या काळात अनेक जनावरं माझ्या तालुक्यातली मृत्युमुखी झाली आहेत, जिल्ह्यातली झाली आहेत. ही एक लाटच आली होती. त्यावेळी मी ह्या जनावरांच्या डॉक्टरांना जाग्यावर जाऊन घेऊन मी त्या यांना उपचार देण्यासंदर्भात, शेतकऱ्यांच्या जनावरांना उपचार देण्यासंदर्भात मी पाठपुरावा केलेला आहे. स्वतः जाग्यावर पोचलेला आहे. काही जनावरं मृत झालेली आहेत. त्यावेळी बैलांना अनुदान मी मंजूर, काही लोकांना 40,000, 36,000, 25,000 गायी मय झाले, दगावल्या, त्यांना 25,000 असं अनुदान मी त्या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. आणि ते करत असताना पंचनामे करताना काही हलगर्जीपणा डॉक्टर करत होते, पशुवैद्यकीय अधिकारी.
त्यांना मी ताकीद जाग्यावरच सक्त ताकीद देऊन शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेत करण्यासंदर्भात सूचना देऊन ते अनुदान मिळवून दिलेलं आहे. म्हणजे साथ कुठली आली किंवा एखाद्या शेतकऱ्यांच्यावरती आक्रमण कुठल्या हे झालं असेल तर मी त्या ठिकाणी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या बरोबर त्यांना धीर द्यायचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. शासनाचं धोरण होतं की पाणीपट्टी 10 पटीनं वाढीचं. ते धोरण आपण रद्द करत असताना त्यावेळी आपण हायवे पण जिल्हा इरिगेशन मार्फत घेतला होता आणि त्यावेळी मग जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी तो विषय आमचा मुंबईमध्ये ऐकून घेतला आणि त्याला तात्पुरती स्थगिती 2027पर्यंत या ठिकाणी आपल्याला घेतलेली आहे. म्हणजे तीसुद्धा पाणीपट्टी रद्द जी होती ती रद्द करून वाढीचा जो प्रस्ताव होता तो रद्द करण्यासाठी आम्हाला 2-3 महिने लढा करावा लागला. त्यामुळे आमचं आयुष्य कायम शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आणि त्यांच्यासाठी आंदोलन करण्यातच गेलेलं आहे. दादा खरंच म्हणजे संपूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही सक्रिय आहात. म्हणजे शेतकऱ्यांसाठी असू देत किंवा गौरव जनतेसाठी असू देत. आता सध्या जो प्रश्न आहे ते युवांसाठी. युवा सध्या आपल्या भागातून अनेक खेळाडू झालेले आहेत. अनेक स्पर्धा परीक्षेत म्हणजे सरकारी नोकरी लागलेले आहेत. अनेक जण असतील ते म्हणजे अद्यापही त्यासाठी मग त्यांच्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मैदानी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धा केंद्र वगैरे किंवा त्याच ठिकाणी त्यांच्या अभ्यासिकावर अशा काही योजना तुमच्याकडे किंवा असं काय राबवणार आहे का? सध्याच्या आता या परिस्थितीमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये आहेत. त्यांना योग्य दिशा दिली तर ती पुढं कामाला लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग अनेक सामाजिक कार्यकर्ते एकत्र येतात. त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावं लागते आणि ती अशावेळी ती मंडळी तालुक्यातून हुडकून ती माझ्याकडे येतात. अरे ह्या कामी राजूभाऊच आपल्याला मदतीला येऊ शकतो, योग्य सल्ला देऊ शकतो. एक 14 मैदानं या ठिकाणी मी केलेली आहेत. या 14 मैदानांना ज्या गावाने गाव तिथं क्रीडांगण ही संकल्पना घेऊन मंडळी हातामध्ये काम घेतलं त्या मैदानासाठी मी मशिनरी मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. डोझर दिल्यात, ग्रेडर दिला आहे, रोलर दिल्यात. ते महिना 2-2 महिने तिने वापरले. कारण मी तुमचं काम झाल्याशिवाय नेतो असं मी कधीच म्हटलं नाही. त्यांचं काम पूर्ण झाल्यावरच, मैदान पूर्ण झाल्यावरच त्या ठिकाणी मी मशिनरी हलवली आहेत. आणि निश्चित मला त्या ठिकाणी एक आनंद मोठा, खेळतेली मुलं बघून आनंद मोठा व्हायचा की बाबा इथं या ठिकाणी मुलं खेळायला लागल्यात, आपलं काळ गेला आहे, आता ही तर मुलं आनंदाने खेळतील असा एक विषय झाला. म्हणून प्रत्येक गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये मैदान व्हावं ही मी पुढं येणाऱ्या काळात करणार आहे. मी युवकांसाठी अनेक रोजगार मेळावे या ठिकाणी घेतलेत. या रोजगार मेळाव्यातून प्रत्येक वर्षी 100, 150, 200 अशी मुलं या ठिकाणी विविध कंपनीमध्ये नोकरीला जातात. आणि निश्चित एक विविध कंपन्यांना मी माझ्या गावात रोजगार मेळाव्यासाठी आणतो. त्यामुळं त्याही रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध होतात. तसं पाहिलं तर अनेक अभ्यासिकांना आर्थिक मदत केलेली आहे. अभ्यासिका निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावात अभ्यासिका व्हावी यासाठी माझे प्रयत्न येणाऱ्या काळात राहणार आहेत. त्यामुळे युवकांचं संघटन निश्चित आमचं चांगलं जायला मिळते. प्रत्येक गावात माझा मानणारा युवक वर्ग आहे. त्यांना मी दिशा द्यायचं काम करतो की बाबा ह्या पद्धतीनं आपण जाऊया, ह्या पद्धतीने गेलो तर निश्चित आपलं करिअर चांगलं होणार आहे. त्यामुळं त्यांना मैदानावर कसं युवकांना आणायचं यासाठी चांगली मैदानं मी करत असतो. आणि ही करत असताना एक साखळी केली आहे, सामाजिक कार्यकर्त्यांची साखळी केली आहे. कुठल्या भागातला कोण कार्यकर्ता आहे, ती मंडळी राबणार आहेत, यांच्याशी कायमचा संपर्क मी ठेवलेला आहे. त्यामुळं मला माझा घेतलेला उपक्रम कधी थांबत नाही, तो पूर्णत्वास जातो. कारण ही लोकांच्यावर एक सामाजिक मनामध्ये मी विश्वास निर्माण केलेला आहे की आपण आपल्या लोकांसाठी, आपल्या भागासाठी राबायचं आहे. आपल्या आयुष्यातला काही वेळ, मी तर पूर्णच वेळ माझ्या भागासाठी दिला आहे. तुमच्यातला काही कामकाजातून वेळ आपल्या गावासाठी, आपल्या भागासाठी काढावा असं मी कायम त्यांच्याशी वारंवार बोलत असतो. तसा संदेश मी देत असतो. दादा निश्चितच तुमची जी कामाची छिद्र खूप मोठी आहे ती तुम्ही घेऊन सध्या निवडणूक उतरला आहात. जनता देखील तुमच्या पाठीमागे उभं राहील हीच आपण आशा करूया. लाईव्ह मराठीसाठी तुम्ही वेळ दिलात, खरंच आपले धन्यवाद आणि पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा. खरं तर
अनेक कामांच्या माध्यमातून दादानी असे प्रभागामध्ये आपल्या जिल्हा परिषदच्या या मतदारसंघामध्ये अनेक कामे केली आहेत. करवीर तालुक्यासाठी कामं केली आहेत आणि हीच कामं शिद्र घेऊन ते पुढं चाललेले आहेत. त्यामुळे जनताही त्यांच्या पाठीशी कशाप्रकारे उभे राहते हे पाहणं आता गरजेचं राहणार आहे. लाईव्ह मिळण्यासाठी सलमान जमादार, कोल्हापूर.